मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी देणार असाल आणि तुम्ही या सीईटीचा फॉर्म भरलाही असेल किंवा तुमचा फॉर्म भरणं बाकी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेलने फॉर्म सबमिट करण्याच्या डेट्समध्ये दिलेलं एक्सटेन्शन आपण डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीचा फॉर्म सबमिट केलेला आहे, त्यांच्यासाठी करेक्शन विंडो कधी ओपन होईल, तसेच आपले या परीक्षेचे हॉल तिकीट्स कधी येतील आणि तुमचं एक्झाम सेंटर कुठं मिळेल, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 26 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर रेग्युलरली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झाम पूर्वी कव्हर केला जाणार आहे. तसेच एक्झाम झाल्यानंतर सुद्धा अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर आजच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि 26 जानेवारीची बॅच जॉईन करा. किंवा विद्यार्थी मित्रांनो, प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की सीईटी सेलने एक्सटेन्शन काय दिलेलं आहेत, किती तारखेपर्यंत आता आपण हे फॉर्म भरू शकतो. तर त्यासाठी आपण सीईटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये डेट एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर MH BEd जनरल अँड स्पेशल अँड BEd ELCT अँड LLB 3 इयर CET AY 2026-27 नावाची ही नोटीस दिसेल. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ही नोटीस ओपन होईल. इथे नोटीसमध्ये सांगितलेलं आहे, इन कंटिन्युएशन ऑफ द अर्लियर नोटिफिकेशन डेटेड 7th of January 2026 and considering the request received from candidates, the last date for online application form filling for the said CET has been extended. Candidates who have not yet filled and submitted the online application form are advised to complete the process within the extended schedule as mentioned below. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो, दोन परीक्षांचे नाव इथं आपल्याला दिलेले आहेत. BEd CET आहे आणि LLB 3 इयर CET आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की आता 7 तारखेला सीईटी सेलने रजिस्ट्रेशनचं नोटिफिकेशन रिलीज केलं होतं. त्यामध्ये 8 तारखेपासून 23 तारखेपर्यंत फॉर्म फिलिंगला वेळ दिला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा वेळ जो आहे तो 24 पासून 13 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे 24 तारखेपासून आता तुम्ही 13 फेब्रुवारी पर्यंत हे फॉर्म भरू शकता. 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट डेट ही 24 जानेवारी आहे. ज्या अर्थी BEd CET आणि ELCT चे डेट एक्सटेंड केलेले आहेत, त्याच पद्धतीने 5 इयर CETच्या ज्या डेट्स आहेत, फॉर्म फिलिंगच्या ज्या ड्यू डेट्स आहेत, त्या सुद्धा एक्सटेंड करण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता या वाढलेल्या वेळेमध्ये दिलेल्या संधीमध्ये आपण आपले फॉर्म सबमिट करून घेणं हे कधीही योग्य राहील. कारण विद्यार्थी मित्रांनो, यापुढे परत आपल्याला एक्सटेन्शन भेटेल याची गॅरंटी नाहीये. कारण सीईटी सेलला जर वाटलं की जर त्यांच्याकडे भरपूर ऍप्लिकेशन ऑलरेडी आलेले आहेत, तर त्यानंतर पुढे मग सीईटी सेल ती डेट कधीही एक्सटेंड करत नाही. त्यामुळे या संधीचा आपण फायदा घेऊयात आणि ज्यांचे फॉर्म सबमिट करायचे बाकी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता फॉर्म सबमिट करून घेणं हे कधीही त्यांच्या फायद्याचं राहणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या फॉर्म सबमिशन मध्ये काही अडचणी येत असतील, अपार आयडी विषयी काही इश्यू असेल किंवा डॉक्युमेंट्स मध्ये काही इश्यू असेल, तर त्यासाठी असणारी जी माहिती आहे ती डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून मी एक्सप्लेन केलेली आहे. एंड स्क्रीनला तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील, ते तुम्ही पहा आणि तुमची ऍप्लिकेशन प्रोसेस कंटिन्यू करा. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट कधी येतील, ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म मध्ये करेक्शन झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना करेक्शन विंडो कधी दिली जाईल
तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जे एक्झाम सेंटर दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला कुठलं एक्झाम सेंटर भेटेल या गोष्टी आपण आता डिस्कस करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, एडिट फॅसिलिटी ही जनरली तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अवेलेबल करून दिले जाते आणि ज्या वेळेस सीईटी सेलचे सर्व एक्सटेन्शन संपतात त्यानंतर तुम्हाला ही एडिट फॅसिलिटी मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जर आपण ट्रेंड पाहिला तर मागच्या वर्षी फायनल एक्सटेन्शन हे 25 ते 27 मार्च मध्ये दिलं होतं. म्हणजे मॅक्सिमम 27 मार्च पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकत होतात. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन सीईटी सेलने दिलं नाही. आता हे शेवटचं एक्सटेन्शन होतं, कारण विद्यार्थी मित्रांनो 27 डिसेंबरला हे फॉर्म भरणं सुरू झालं होतं आणि डेट्स एक्सटेंड होत होत 27 मार्च पर्यंत सीईटी सेलने विद्यार्थ्यांना फॉर्म सबमिट करण्याचा चान्स दिला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, या 27 तारखेनंतर सीईटी सेलने नवीन एक नोटिफिकेशन काढलं होतं, ते म्हणजे एडिट फॅसिलिटीसाठी. तर इथे आपण पाहू शकतो 27 मार्चला त्यांनी नोटिफिकेशन काढलं. ज्यावेळेस चौथं एक्सटेन्शन त्यांचं संपलं त्यावेळेस त्यांनी नवीन नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं की एडिट फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे. तर मग या एडिट फॅसिलिटीमध्ये तुम्हाला कॅन्डिडेटचं नाव एडिट करता येत होतं, डेट ऑफ बर्थ एडिट करता येत होती, फोटोग्राफ एडिट करता येत होता, तुमची सिग्नेचर तुम्ही एडिट करू शकत होता आणि तुमचं जेंडर इथे एडिट करू शकत होता. म्हणजे फक्त या 5च फील्डमध्ये तुम्हाला एडिट करण्याचे त्यांनी ऑप्शन्स दिले होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, या 5 फील्ड शिवाय तुमचे जर इतर काही एडिट्स असतील तर घाबरून जाऊ नका, कारण कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला नवीन फॉर्म भरावे लागतात आणि त्या फॉर्म मध्ये तुम्ही हे बाकीचे जे एडिट्स आहेत ते करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने एडिट फॅसिलिटी तुम्हाला तुमचं फायनल एक्सटेन्शन ज्यावेळेस असेल, ज्यावेळेस सीईटी सेल तारीख वाढवून शेवटची तारीख देईल त्यानंतरच तुमची एडिट फॅसिलिटी सुरू होईल. त्यापूर्वी कुठल्याही प्रकारची एडिट फॅसिलिटी तुम्हाला मिळणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झालं एडिट फॅसिलिटी विषयी. दुसरा प्रश्न आहे की ऍडमिट कार्ड कधी मिळतील. आता त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मागच्या वर्षीचा ट्रेंड पाहिला तर मागच्या वर्षी ही परीक्षा 2 आणि 3 मेला घेण्यात आली होती. 3 इयर सीईटी विषयी बोलतोय मी. आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेपूर्वी 28 एप्रिलला सीईटी सेलने एक नोटिफिकेशन काढलं होतं आणि या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी हॉल तिकीट आता डाउनलोडसाठी अवेलेबल झालेले आहेत हे सांगितलं होतं. तर साधारणतः तुमची एक्झाम ज्या दिवशी असणार आहे त्या एक्झामच्या एक 4 ते 5 दिवस अगोदर तुम्हाला किंवा जास्तीत जास्त एक आठवडाभर अगोदर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट मिळतात. आणि हे हॉल तिकीट तुम्हाला ऑनलाईनच डाउनलोड करायचे असतात आणि त्यासाठी तुमच्या लॉग इन मध्ये हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड हा एक ऑप्शन असतो आणि गेट हॉल तिकीट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला दिलं जातं. आता साधारणतः हे हॉल तिकीट अशा पद्धतीने दिसतं, ज्याच्यामध्ये तुमचं नाव असतं, रोल नंबर असतो, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर कुठल्या डेटला तुमची एक्झाम होणार आहे, एक्झामची वेळ, तसंच विद्यार्थी मित्रांनो कधी तुम्हाला एक्झाम सेंटरवरती पोहोचायचंय, गेट कधी क्लोज होणार आहे, तुमचं एक्झामचं मीडियम असेल, त्याच्यानंतर इतर माहिती असेल, ही सर्व त्या हॉल तिकीट वरती दिलेली असते. तिथे तुम्ही अपलोड केलेला फोटो असतो, त्यानंतर त्याच्या खाली तुम्ही अपलोड केलेली सिग्नेचर असते आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमचा फोटो लावण्यासाठी जागा दिलेली असते. तर अशा पद्धतीने हे हॉल तिकीट असतात आणि हे हॉल तिकीट तुम्हाला एक्झाम पूर्वी दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं हॉल तिकीट विषयी. आता पुढचा प्रश्न राहिला की तुम्हाला तुमचं सेंटर कुठे मिळेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला तिथे रिपोर्ट करावं लागेल. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरत असताना जे 4 जिल्हे तिथे दिले असतील त्यापैकी पहिल्या जिल्ह्याचा जो प्रेफरन्स आहे त्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही सेंटरवरती तुम्हाला एक्झामसाठी जावं लागू शकतं. हे शेवटी ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट येईल त्यावेळेसच क्लिअर होईल आणि तुमच्या हॉल तिकीटवरती तुमच्या सेंटरचं नाव, ऍड्रेस, किती वाजता तिथे पोहोचायचंय, कुठल्या सेशन मध्ये तुमची एक्झाम होणार आहे, ही सर्व माहिती असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तरी आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की जो पहिला प्रेफरन्स तुम्ही सेंटरचा दिला असेल त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचं सेंटर मिळणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सटेन्शन डेटचं पाहिलं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे आपली परीक्षा ही 1 आणि 2 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला जर या सीईटीचं कम्प्लीट प्रिपरेशन करायचं असेल आणि या सीईटी मध्ये मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि हे बुक्स मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये असून
तुम्ही जर थिअरीसाठी कम्प्लीट सिलेबसचं बुक पाहत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक पब्लिश झालेलं आहे. आणि जर तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरसाठी मॉक टेस्टसाठी बुक पाहत असाल तर 25 प्रश्नपत्रिका असणारा प्रश्नसंच सुद्धा आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. तर या बुक्समध्ये तुम्हाला कम्प्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे, ऍक्च्युअल PYQs मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला एक्सपेक्टेड असणारा सर्व सिलेबस सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या सीईटीच्या प्रिपरेशनची सुरुवात अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.